क्रांतिकारी जय भीम सर्वांना। वडिलांच्या निधनानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस मुंबईला सयाजीराव गायकवाड यांना भेटतात व बडोद्यामध्ये घडलेली घटना व त्यांच्याबरोबर झालेला जो जातीयता हे सर्व महाराजांना सांगतात, त्यावेळेस बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारतात, "युवा, तुला पुढे शिकायचं आहे का?" त्यावेळी डॉक्टर साहेब आंबेडकर सांगतात, "हो, मला शिकायचं आहे." तेव्हा सयाजीराव गायकवाड म्हणतात, "काय तुला अमेरिकेला जायला आवडेल का?" त्यावेळी बाबासाहेब आवर्जून सांगतात, "हो, मला शिक्षणासाठी अमेरिकेला जायला आवडेल." त्यावेळेस सयाजीराव गायकवाड त्यांना विचारतात, "तुला कुठल्या विषयामध्ये पुढचं शिक्षण करायचं?" त्यावेळेस डॉक्टर साहेब आंबेडकर सांगतात, "मला राज्यशास्त्र, समाजशास्त्र व पब्लिक फायनान्स या विषयामध्ये मला शिकण्याची भरपूर इच्छा आहे." त्यावेळेस सयाजीराव गायकवाड यांना बोलतात की मी मुलांना शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेला पाठवता, त्यावेळेस तू सुद्धा अर्ज कर. त्यावेळेस डॉक्टर साहेब आंबेडकर एक अर्ज करतात बडोद्याच्या संस्थानाला व तो अर्ज पास होतो व डॉक्टर साहेब आंबेडकरांना अमेरिकेला जाण्यासाठी त्यांचा इथून प्रवासाला सुरुवात होते. डॉक्टर साहेब आंबेडकर अर्ज केल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना डॉक्टर साहेब आंबेडकर शिक्षणासाठी बडोद्याच्या संस्थानामध्ये अर्ज करतात व त्यांचा अर्ज तो स्वीकारला जातो व त्यांना शिष्यवृत्तीसुद्धा पास केली जाते. परंतु ही शिष्यवृत्ती देताना बडोद्याची संस्था त्यांना एक अट ठेवतात. ती एक अट अशी होती की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बडोद्याच्या संस्थानामध्ये ती जी दिलेली शिष्यवृत्ती आहे ती फिटेपर्यंत त्यांना तिथं नोकरी करावी लागेल. त्यासाठी दुसरी अट अशी ठेवलेली होती की एक 8 आण्याच्या स्टॅम्प पेपरवरती 2 साक्षीदाराच्या सह्या घेतलेल्या होत्या. ते 2 जण म्हणजे एक त्रिभुवनजी आणि दुसरी जण होती ते अंताजी नावाचे असे 2 जण होते. या दोघांच्याही सह्या साक्षीदार म्हणून त्या स्टॅम्प पेपरवर घेतल्या होत्या व जोपर्यंत शिष्यवृत्तीची रक्कम फिटत नाही तोपर्यंत त्यांनी बडोद्या संस्थानामध्ये नोकरी करावी अशी अट ठेवण्यात आलेली होती. डॉक्टर साहेब आंबेडकरांना जी शिष्यवृत्तीची आगाऊ रक्कम दिलेली होती ती रक्कम होती 1963 रुपये आणि ही रक्कम ती 2 वर्षानंतर त्यांना फेडायची होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्यूयॉर्कचा प्रवास हा SS एकोनो या बोटीपासून सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बोटीने 20 जुलै 1913 रोजी न्यूयॉर्क या शहरामध्ये आपलं पाऊल ठेवलं होतं. तिथून डॉक्टर साहेब आंबेडकरांचा शिक्षणाचा प्रवास व अथांग ज्ञानाचं समुद्राला जे ज्ञान घेण्याचं आहे त्याला इथून त्यांना सुरुवात झाली. डॉक्टर साहेब आंबेडकरांनी आपला जो ज्ञानाचा प्रवास चालू केला तो या समुद्राचा पाण्याचा प्रवास क्रॉस करून ज्ञानाचा सागर उपसण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्यूयॉर्कला गेले व त्या ठिकाणी त्यांनी आपली शिक्षण पूर्ण करण्यासाठी व आपलं ज्ञान वेचण्यासाठी सुरुवात केली. अशा थोर महापुरुषाला माझा मानाचा जय भीम व त्यांना कोटी कोटी प्रणाम.